चला किंजल विरुद्ध BV एकलव्य. यस पंच लेट्स प्लेचा इशारा आपण सर्वजण पाहतो, जोडलेले आहोत. मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक पर्व दुसरं BV एकलव्य विरुद्ध किंजल 11. पहिला चेंडू फुलटा चेंडू ऑन साइडला घेऊन काढलाय. फटका चांगला, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं. पहिल्या चेंडूवरती पूर्णपणे स्वतःला जखून दिलं होतं. आईच्या माध्यमातून चेंडूला अडवलं गेलं. पहिला चेंडू श्री गणेश झाला BV एकलव्य संघाचा एकेरी धावेने. बघ कुठेतरी BV एकलव्य संघ आता सातत्याने जितक्याही स्पर्धा केला ना, मोठ्या मोठ्या स्पर्धाच्या लीग फॉर्मॅटच्या, तिकडे प्रत्येक ठिकाणी BV एकलव्य संघ कुठेतरी क्वालिफाय होताना दिसला. तर किंजल 11 जिकडे BV एकलव्यच्या ग्राउंडवरती म्हणजे स्वराज्याच्या ग्राउंडवर जिकडे स्पर्धा झाली होती, तिकडे बिग बॅशच्या फॉर्मॅटमध्ये पहिल्या स्पर्धेचा विनर संघ किंजल 11 सुद्धा होता. म्हणजे खऱ्या अर्थानं दोन्ही संघ एकमेकांना मोठे बलाढ्य संघ असे पाहिले जातात. आणि जिथे मैदानाच्या विक्की आणि AB आहेत, एक सलामीवीर जोडी चौकारांची आतिषबाजी करण्यासाठी जाणले जातात. आणि 15 मिनिटाचा अवधी सुद्धा असणार हे सुद्धा लक्षात घ्या. आयोजन कमिटीकडून सांगण्यात आलंय, जर का तुमचा 15 मिनिटाचा अवधी कंप्लीट झाला, 4 षटके हाताळून झाली नाही तर डायरेक्ट 2 रनची पेनल्टी असेल. ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतात विक्की यांच्या यष्ट होत असतं. कमान DJ. थँक्यू. बघा विकी यांनी कुठेतरी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साइडला, पण या ड्राईव्हच्या नादात विकी यांच्या यष्टा उद्ध्वस्त झाल्या. लवकर पहिला ब्रेक तो मिळाला पहिल्या षटकामध्ये. बघा विकीसाठी कुठेतरी क्षेत्ररक्षण वेगळं होतं ऑन साइडला. आता कुठेतरी पुन्हा एकदा ऑन साइडला 4 खेळाडू आणि ऑफ साइडला 3 खेळाडू. फुलटा चेंडू आणि या फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा. पहिल्या फुलटॉस वरती तेजस आते चौकार. कमान DJ. थँक्यू. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 6. पहिल्या मोठा गडी बाद झाल्यानंतर आता तेजसला सुद्धा माहिती आहे डगआउट मधून सेट होऊन आल्यात. विकेटची भूमिका मैदानाच्या मध्ये आक्रमक खेळ करताना निभावताना पहिल्या चेंडूवरती चौकार. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 7. पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका चांगला. धीरज याचे प्रयत्न केले होते खूपच चांगले, पण आता लागून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमान DJ. थँक्यू DJ. 11 धावा 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 1-1 11 आणि पहिला ब्रेक थ्रू विकीच्या रूपात आला पहिल्या षटकानंतर. मग कुठेतरी पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू आला, जास्तचा फरक नाही पडला. कारण की पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू आल्यानंतर सुद्धा BV एकलव्य संघाने धावफलक 10+ नेऊन दाखवलं. आर्यन ज्याच्याकडे पाहिलं जातं एक अंडर 18चा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आर्यन. खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी सुद्धा जिकडे किंजल 11 यांनी बिग बॅशची स्पर्धा उतरवली ते खूप प्रभावित केलं होतं आपल्या संघाकडून खेळी करताना. आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची भूमिका निभावावी लागेल. तेजस आणि AB दोन्ही बलाढ्य बॅट्समॅन. पहिला चेंडू खोलवा टप्प्याच्या चेंडूला धीरज जलद गतीने चेंडूवरती आले होते. एक धाव कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल 12 धावफलकावरती. ऑन साइडला नोचा चेंडू. नो वरती फेकी झाले. बॅकअप सुद्धा आहे. बघा नो फक्त सिंगल असणार आहे. नोला कुठेतरी ऑन साइडला खेळून काढला होता. फेकी केली होती पण फेकी सुद्धा सुटली होती. तर बॅकअप होतं. निहाल तिकडे बॅकअपला उभे होते. कट केला. यष्टीरक्षक सुद्धा चेंडूवर जाईपर्यंत चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करेल. दोन चेंडूंचे आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 14. तिसऱ्या चेंडूला कट करून काढलं. एक ने धावफलक पुढे सरकलं. 3 चेंडू नंतर धावफलक धावा 15. बघा पहिल्या षटकानंतर 11 आता 15 धावा. फुलटा चेंडू ऑन साइडला घेऊन काढलाय.
क्षेत्ररक्षण झाले, चेंडूला उडवलं गेलं. त्यात जर का चेंडूला उडवण्याच्या नादात जर का थ्रो गेला असता तर धावची संधी बनली असती. पण काहीशा सेकंड मध्ये तो रन कंप्लीट होताना बघा, मैदानाच्या आतमध्ये खेळ वेळ खूप इम्पॉर्टंट असते, वेळेला जास्त महत्व. ऑफ साईडला फटका चांगला. धीरज 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 अशा प्रकारे चेंडू होती, जलद गतीने खेळ होती की चेंडूने आपली दिशा मध्येच बदलली. दिशा बदलल्यानंतर जे निहालचा बॅकअप आला आपल्या संघासाठी 3 धावा रोखला गेला. जर का हे बॅकअप थोडस लांब या कुठेतरी आजूबाजूला असतं तर कुठेतरी हा चौकार सुद्धा बनला असता. ऑन साइडला फटका चांगला, चेंडू जाधव इंटू द गॅप, सीमारे शापार. कमांड डीजे. थांबवतोय. 21. रन ऑन बोर्ड. बघा खऱ्या अर्थाने मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग आहे ना, आता आजच्या दिवसभरात रात्रीचा खेळ संपेपर्यंत जिकडे काल ऐकायला होतं ते की थोडेसे मच्छर चावतात ग्राउंड वरती, अगरबत्ती लावे. तर आजच्या दिवसात ऐकायला अजिबात नाही येणार. चला स्वतः कर्णधार मारुती बेंडोकर पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याच्या नादात थोडेसे पुढे आलेले यशिरोग सुद्धा चपाल पंचांकडे दाद मागितली जाते. वाईटचा इशारा आहे, वाईट अतिरिक्त धाव. टीम रिव्ह्यू. ओके, चेंडू पायाला लागला की नाही बघायचंय.
बघा नोट आउट आहे, स्टंपिंग नाहीये, इट्स अ फेअर डिलिव्हरी, वाईट नसणार आहे. इट्स अ फ्लेअर डिलिव्हरी. 3 चेंडूंचा आतापर्यंत गेस झाला. धावफलक आता 25, 25 धावा. बघा कुठेतरी जी जलद गती पाहिजे होती ना ती कुठेतरी आहे, पण मैदानाच्या समयची बाब काय माहिती का, सलामीवीर बॅटर ए बी अजूनही नॉन स्ट्राईकला आपली विकेट टिकून खेळते. फुलटॉस चेंडू ऑन साईडला घेऊन फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत गेस झाला. धावफलक धावा 26 रन ऑन बोर्ड, 26 धावा. 26. मोठा फटका इतक्या जोरात खेळला गेला की सरळ चेंडू स्टेटला षटकार आला. ए बीला मैदान सोडावा लागते. दिव्य एकदा डीजे ला संधी. कमान डीजे. थँक्यू. बघा 5 चेंडूचा आतापर्यंत गेम झाला. धावफलक 26. आता निहालने कुठेतरी या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला तर चांगलं कमबॅक. म्हणजे खऱ्या अर्थाने नवीन बॅटर पबलू प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये येताना. प्रथमेश मध्ये सुद्धा क्षमता आहे की सामन्याला कशा प्रकारे वळवायचं ही सुद्धा या ताकद आहे. मोठे फटके घेऊ शकतो. एक सलामीवीर बॅटर म्हणून आपण गेल्या वर्षीच्या हंगामध्ये त्याला खेळताना पाहिलं होतं. ऑन साईडला घेऊन काढला. धावचीची संधी. थ्रो जलद गतीने, इतकी जलद गती की खऱ्या अर्थाने महाग पडू शकते का. आता पंचांकडे दाद मागितली जाईल. जमेची बाब असेल किंजल 11 या संघासाठी. स्टंपिंग रनआउट धावचीत असेल काही नंतरची बाब, पण ही इतक्या प्रकारे फास्ट जलद गतीने स्टंपिंग रनआउट घेण्याचा प्रयत्न केला की चेंडूवरती तोल नाही आणि चेंडू कुठेतरी सीमारेषा पार गेला. पण आता कुठेतरी किंजल 11 संघ धावचीतला जास्त महत्व. बघा आता आमच्या पाटील विराट नेटवर्कच्या टेक्निकल टीमला कुठेतरी खूप कन्फ्युज केले. विराट नेटवर्कच्या आता कुठेतरी श्वास घेतला जातो. श्वास घेतला जातो. किंजल 11 संघ जो दबाव होता निहालच्या कुठेतरी अंगावरती कुठेतरी आता थोडासा रिलीज केला जातोय. येस, धावचीच्या रूपात गडी बाद आहे. आउट आहे. धावचीच्या रूपात गडी बाद आहे. पण विराट नेटवर्कच्या ऑफिशियल टीम बघा आपण युट्यूबच्या स्क्रीनवर पाहू शकतो काय झालं. नाही नाही, धावचीच्या रूपात गडी बाद. प्रथमेश पपलू आता कुठेतरी मैदान सोडावं लागलं धावचीच्या रूपात. बघा कुठेतरी निहाल यांनी कुठेतरी इतक्या जलद गतीने चेंडू लावला होता की स्वतःच्या हातावरती कंट्रोल नव्हता, ताबा नव्हता. त्या कंट्रोल नव्हताना त्यानंतर चेंडूला सुटला गेला, सुटला आणि चेंडू बॅकअप सुद्धा नव्हतं. त्या बॅकअपने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. पण अखेरकार श्वास जेव्हा घेतला जे आमच्या ऑफिशियल अंपायरच्या टीमने आउट घोषित केला. नंतर जर का या 5 धावा ऍड झाल्या असता फलकामध्ये तर कुठेतरी नवनीत नवीन बॉलर पहिला चेंडू नवनीतला कुठेतरी सन्मान देऊन घेऊन काढला. राज नवीन बॅटर आपण पाहू शकता. पहिला चेंडूचा सिंगल. धावफलक 27 रन ऑन बोर्ड. स्वतः कर्णधार स्ट्राईक एंड होती मारुती पेंडमकर आपण पाहतोय विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. फुलटॉस चेंडू ऑन साईडला घेऊन काढले. चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची संधी. पहिला टप्पा पडला. जर का फुलटॉस थ्रो असता नवनीतला कुठेतरी त्याचा सांगण्याचा प्रयत्न होता. 2 चेंडूचा आतापर्यंत गेस झाला. धावफलक 28. बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न, फक्त चेंडूला इतक्या फटक्यात जोरात वेगाने फटका खेचला होता पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असणार आहे जयसाई विरार विरुद्ध उत्कर्ष. जयसाई विरार विरुद्ध युसीसी दोन्ही संघ. विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये. ऑन साइडला घेऊन काढला. चेंडूला फील्ड करत एक धाव कंप्लीट. डायरेक्ट हिट डोक्याची. आता पहिला निहाल चेंडूला पकडतील आणि डायरेक्ट हिट. पंचांचं बोर्ड आहे. मारुती पेडणेकर यांना मैदान सोडावं लागते. दिव्य एकदा डीजेला संधी. कमान डीजे.
HNT असेल, टॉस लपवायचा आहे. HNT हेड अँड टेलच आहे. HNT हेड आणि टेलच आहे नाणेफेकच्या दोन्ही बाजू. हेड इज अ कॉल अँड हेड आलेलं आहे. मान्यवरांना विनंती असेल आदरपूर्वक आमच्या मंचावरती स्थानबंद व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेला निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. मिथुन तिकडून बॉलिंग दाखवले तेव्हा घेतलं की पियुष चौधरी सांगितले तेव्हा? नाही मी स्वतःच बोलतो की मला बॉलिंगच घ्यायची होती. बॉलिंग घेतलं. मग किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? आम्ही आमचे प्रयत्न करू, जेवढ्या धावापर्यंत रोखता येईल तेवढा रोखू. तेवढ्या धावापर्यंत रोखी. खऱ्या अर्थाने आता मागच्या सामन्यामध्ये विजय, पहिल्या सामन्यामध्ये 36 तेव्हा मनोबल खचलं होतं. आता विजयीनंतर कॉन्फिडन्स संघाचा एकंदरी वाढलेला आहे का? कॉन्फिडन्स तर नक्की वाढलाय, कारण की आता आम्ही 100% जिंकलोय, तर आम्ही आता 200% देऊ स्वतःचे. चालेल, कॉंग्रॅच्युलेशन देण्या. जय साई विरार लगातार 2 विजय घेऊन कॉन्फिडन्सफुली खेळण्याचा प्रयत्न. आता कुठेतरी मागच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण केलं, आता फलंदाजी करायचे. कशा प्रकारे किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल? 30+. मागच्या सामन्यामध्ये जेव्हा 30+ डिफेन्स करत होतं तेव्हा सामना शेवटच्या षटकापर्यंत होता, पण स्वतः जबाबदारी घेऊन खेळलात आणि मॅन ऑफ द मॅच होता. आता मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर जोडी करण सुद्धा बॅक झालाय. मग आता सलामीवीर मध्ये काय चेंजेस असतील? नाही आता करण आलाय, आता करण आणि मीच. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा कौल होता. उत्कर्ष डोंगरपाडा संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले आहे आणि जयसाई विरार या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. चला एक मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊ. आता आमची ऑफिशियल अंपायर विराट नेटवर्कची टीम कुठेतरी बिझी आहे तिथपर्यंत आपण. चला जयसाई विरार मंचाच्या दिशेने यायचंय. आताच आपण ज्या खेळाडूशी संवाद साधा तोच खेळाडू ठरतोय. मिस्टर गौतम पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मागच्या सामन्यामध्ये स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आपल्या संघासाठी सिंगल स्ट्राईक रोटेट केली. जेव्हा वेळ आली तेव्हा 2 चौका त्याच्या बॅट मधून जिंकले होते. असा गौतम पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला सन्मान्य विक्रांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. चला विक्रांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देणार आहोत. मिस्टर गौतम पाटील. गौतम पाटील आता करण पाटील सुद्धा बॅक झालेले आहेत. एक सलामीवीर जोडी जयसाई विरार बलाटे जोडी आपण VPL ची स्पर्धा तुकाराम पाटील चषक असू द्या दोन्ही आपल्या जोडीने खूप प्रभावित केलं होतं. आपण लगेच सामन्याच्या दिशेने घेतोय. जुगलला पहिला सन्मान देऊन खेळून या चेंडूवरती 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 4. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 4. बघा धीरज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंड वरती या खेळाडूवरती प्रभाव. ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षण चांगला. धावचीची संधी. विक्की मैदानाच्या आतमध्ये सज्ज. तो जलद गतीने केला होता. पकडला सुद्धा त्याच गतीने आणि चेंडूला सरळ वेस्टर्न वर लावलं. पहिला ब्रेक थ्रू. कमान डीजे. बघा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 4 आहेत. पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटवरची कडा. फक्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल. प्रथमेश पुन्हा एकदा चेंडूवर येणारा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्ग असतो. धावफलक धावा 5. मग आता कुठेतरी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाला सुद्धा वारंवार बदललं जातं. ऑफ साइडला आता धीरज पाटील याच्यासाठी 4 खेळाडू आपण पाहतो की धीरज कडे विचार करता NCC B कडून घेताना आपण पाहतो या खेळाडूला खऱ्या अर्थाने ओव्हरऑल क्रिकेटमध्ये या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं. असं धीरज पाटील स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. पण पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा
6 नंतर पुन्हा एकदा वाईट 7 धावा. बघा लगातार 2 वाईटने धावफलक कुठेतरी थोडंसं जलद गतीने वाढलं जातं आणि शेवटचा चेंडू जर का जुगल आणि जर का वाईट हाताळला तर मनोबल 5-7 धावा 32 धावाचं आव्हान आहे 32. घेऊन काढलं हलक्यात आणि घेऊन काढलं सन्मान देऊन घेऊन चांगला चेंडू हाताळला होता. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 8 रन ऑन बोर्ड. घेऊया ब्रेक. ऐक्या डीजे मार्फत एकदा सुमधुर संगीत का ऑन डीजे. थँक्यू डीजे. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काय वाव आहे तर कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 पर्व दुसरं खूप सुंदर आहे. बॅकफुट आले फटका चांगला धावचीची संधी. यस धावचीच्या रूपात दुसरा ब्रेक तो कमांड डीजे. नवीन बॅटर उत्तम आर्यन धावचीच्या रूपात गडी बाद झाला. नवीन बॅट्समॅन उत्तम. आता उत्तमला कुठेतरी मैदानाच्या उत्तम कामगिरी जिथपर्यंत धीरज आहे तिथपर्यंत संघाच्या जास्त आशा असतील. हलक्यात त्यांनी घेऊन काढला सन्मान देऊन 2 चेंडूचा आतापर्यंत केस झाला. धावफलक धावा बघा 32 धावाचा पाठला करायचा आहे. या 32 मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. सिंगलला जास्त महत्व. या मोठे फटके जर का आले दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावफलकाची जो फासला आहे बॉल टू बॉलचा 1 बॉल टू आणि कुठेतरी धावांचा फासला कुठेतरी कमी करण्यात येण्याचा प्रयत्न असेल. एखादा खराब चेंडू बॅकफुट राहिला फटका चांगला. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलंच झाले. चार चेंडूचा आतापर्यंत घेस झाला. धावफलका धावा डबल 1 11. फुलटा चेंडू घुटना टेकात आपण एबी आता तिकडे तरी सज्ज. एबी आणि फील्ड केला आणि चेंडू सर्व विकी यांच्या हातात. 5 चेंडूचा घेस झाला. धावफलका धावा 12. शेवटचा चेंडू मार्गस्थ. धीरज पाळी शाही कॅनवर पाहतो. या खेळाडूवरती कुठेतरी आता जबाबदारी प्रेशर कुठेतरी घेऊन मैदानाच्या आपल्या खांद्यावरती जबाबदारी आपल्या संघासाठी. हलक्यात आणि कट केला डिक्लेअर झोन मध्ये खेळाडू कक्षाच्या दिशेने दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा 13. घेऊया ब्रेक. ऐक डीजे मार्फत सुमधुर संगीत कमांड डीजे. थँक्यू डीजे. गणेशा गोलंदाजी मारवदी. तिसरं नेहमी षटक बीव्ही एकलव्याकडून हातात आणि तिसरं गणेशा. तिसरं म्हणजे महत्वाचे षटक. या तिसऱ्या षटकावर आता कुठेतरी धावा कुठेतरी एक्सलेटर देवा लागेल. धावची पहिला चेंडू बॅकफुट आले. राज जगताप तिकडे होते. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. आता त्यांना सुद्धा माहिती आहे. तेजसला सुद्धा माहिती आहे जर का चेंडू आतमध्ये अडला डिक्लेअर झोन मध्ये सोडायचा आहे सिंगल. मग खऱ्या अर्थाने राज जगताप यांचा विचार केला तर बीव्ही एकलव्य सगळ्याचा क्षेत्ररक्षण करतो नेहमी 3 मध्ये ऑन साइडच्या लॉंग ऑनच्या दिशेने 3 मध्ये नेहमी फिल्डिंग करतात आणि खूप कमी चौकार त्यांच्याकडून पास होताना दिसतात. हा क्षेत्ररक्षण आहे. ही खासियत आहे. ऑन साइडला फटका चांगला. सरळ चेंडू परद्यावर. उत्तमला उत्तम कामगिरी करता आली नाही आणि उत्तमला मैदान सोडावं लागतंय. कमांड डीजे. थँक्यू डीजे. बघा 2 चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 14. येणारे 4 चेंडू मध्ये जर का सामन्यामध्ये कमबॅक करावा लागेल तर मोठा फटका. पण बीव्ही एकलव्य काय विचार करत असेल कमबॅक करून नाही द्यायचा. बीव्ही एकलव्य विचार करत असेल कमबॅक करून नाही द्यायचा. निहाल पहिला चेंडू सन्मान देऊन घेऊन काढला. 1 धाव कंप्लीट. मागच्या दिशेने गणेशाने फेकला होता. पंकज येतील चेंडू कलेक्ट करतील. 3 चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. धावफलका धावा 15. बघा 3 चेंडू नंतर धावफलका धावा 15.
तीन चेंडू 15 धावा येणारे तीन चेंडू मध्ये एखादा मोठा फटका खेळावे लागतील, प्रयत्न असतील. हो हो हो, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता, थोडासा डाव्या यष्ट्यांच्या लांब राहिला चेंडू, थोडासा एक वाईटची अतिरिक्त धाव. तीन चेंडू धाव का धावा 16, 16 रन ऑन बोर्ड. बॅकफुटवर फटका चांगला एबीच्या हातामध्ये अँड धावचीत निहाल यांनी मागे बघावं लागलं. मागे बघता निहाल यांना आता मैदान सुद्धा सोडावं लागणार आहे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नवीन बॅटर रोशन मैदान बन सकता है क्या मैदानाच्या आतमध्ये. चला बीवी एकलव्य प्लीज थोडीशी घाई करा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकावरती धावा 16. म्हणजे बॉल टू बॉलचं इक्वेशन कुठेतरी आता बीवी एकलव्य संघाला माहिती आहे, कारण की काही मोठा फटका अजूनही त्यांच्या हातातून खेळून द्यायला नाहीये. आतमध्ये आले धीरज, जसा उल्लेख केला तसाच मोठा फटका मारून सुद्धा दाखवलाय. कमान डीजे. थँक्यू डीजे. बघा 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावर धावा 20-20. धीरज पाटील अजूनही आपल्या खांद्यावरतीच. बघा 4 काय झालं मध्ये धावफलक पुढे सरक गेला. 5 चेंडूचा. चला बीव्ही एकला प्लीज थोडीशी घाई करा. टायमर सुद्धा लागला. आमच्या ऑफिशियल बाहेर टायमिंग सांगतील. चला उर्वरित एक चेंडू, तिसरा चेंडू एक महत्वाचा चेंडू, कारण की या चेंडूवरती सिंगल माइंडसेट असेल की स्ट्राईक स्वतःवर काही का मोठा फटका मॅचला थोडंसं इझी करून रोशनवर सुद्धा रोशन मिनार जबाबदारी देऊन विश्वास जतावला जाईल का. नो 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 ला अशा प्रकारे खेळून काढलं की क्षेत्ररक्षक फक्त म्हणला दर्शक. चेंडू इंटू द गॅप, सीमारेषा पार. कमान डीजे. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये धीरज पाटील, जसा उल्लेख केला होता दिशा हवा सर्व काही बदलतोय. जिकडे इक्वेशन होतं 12 धावा 13 धावांची गरज होत्या 7 चेंडू मध्ये, जिकडे इक्वेशन आणून ठेवलं 7-7 ची मॅच. कोणत्या संघाला आहे विजयाची 7. चांगला चेंडू बघून काढला, ऑन साइडला घेऊन काढला. येणारे 6 चेंडू आणि 6 धावा. त्याआधी घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत सुमधीर संगीत. थँक्यू. चला बीव्ही क्लब प्लीज थोडीशी घाई करा. वारंवार क्षेत्ररक्षण बदलले जाते. मैदानाच्या आतमध्ये दबाव आहे, प्रेशर आहे, पण धीरज पाटील सांगतोय मैदानाच्या आतमध्ये कसा खेळतोय. फुलटा चेंडू ऑन साइडला. फटका मारुती पेंडमकर यांच्या हाताला चेंडू भेदून जातोय. सीमारेषा पार. कमान डीजे. थँक्यू डीजे. थोडंसं थांबवलं जातं की सामना रंगला गेलाय. 5-2चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये धीरज पाटील काय खेळ करतोय बघा. सामना कुठेतरी लांब होता. 17वे ज्या धावफलक होतं 5 चेंडू हातावून झाले होते. त्यानंतर कमबॅक. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. धीरज पाटील खऱ्या अर्थाने खूप चांगली खेळ करतोय. ना कोणाच्या भावात ना कोणाच्या दबावात आपल्या स्वतःच्या स्वाभाविक खेळाने हा खेळाडू प्रभावित करतोय सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांना. जिकडे मॅच लांब होती या खेळपट्टीचा अनुभव खूप आहे. किंजल 11 संघाकडून खेळताना सलामीवीर बॅटर म्हणून ज्याला पाठवलं होतं 5 घडीनंतर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला विनिंग शॉट चौकार येतोय. कॉंग्रॅच्युलेशन किंजल 11. हार्ड लक. एक मोठा सामना कुठेतरी हरताना पराभूत करायच्या दिशेने जावं लागते बीव्ही एकलव्य संघाला. घेऊया डीजेला एकदा संधी.
थँक्यू थँक्यू थँक्यू. येस धीरज पाटील तर तो मॅन ऑफ द